मंत्री नितेश राणेंची शुक्रवारी मुंब्रामध्ये सभा पार पडली। दरम्यान त्यांनी काही मोठी वक्तव्य केली आहेत। मुंब्राचं मुंब्रा देवी म्हणून नामांतरण करणार असल्याची घोषणा मंत्री नितेश राणेंनी केली। आमच्या हिंदू जागरणच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण भगवमय तयार केलंय, हे आता सुरुवात आहे। ही सुरुवात जोपर्यंत मुंब्रा देवीच्या प्रत्येक घरावर आपण भगवा झेंडा लढवत नाही तोपर्यंत आपण आता स्वस्थ बसायचं नाही, हाही शब्द तुम्हाला या निमित्ताने इथे देतो। आणि मुनींना आणि महाराजांना सांगितलं, चिंता करू नका, आम्ही इस्लामपूरचं पण ईश्वरपूर करून दाखवलं, म्हणून मुंब्राचं पण मुंब्रा देवी करून दाखवणार, हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जाणार आहे। इसको हम हरा कर देंगे। ठीक आहे, तिला काय आपण लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिला काय मोजत नाही, पण तिची ती मानसिकता आहे ती महत्वाची एक समजून घ्या। त्या मदरसामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या थोबड्यातून एक सगळे विचार बाहेर येतात, म्हणून त्याला वाटतं की इसको हरा कर देंगे। त्यांना वाटतं की आतमध्ये जाऊन तुम्ही आतंकवादी घडवाल। ते विसरले की ये देवा भाऊ का महाराष्ट्र है, इधर ये सब मस्ती चलेगा नाही। मी काय कुठल्या गोल टोप्यान गाडीवाल्यांमुळे मी काय आमदार झालो नाही, कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, एक हिंदू म्हणून तुमच्याशी बोलायला आणि ताकद देण्यासाठी आलोय। ह्यांचे 5 जातील तर आमचे हिंदूंचे 50 पडतील, आम्हाला काही चिंता करू नका। जे काय जिहादी माझा आधी ते ऐकत असतील, ऐकतात माझं भाषण मस्जिदीमध्ये बसून पण ऐकतात। कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना तर न सांगता तुमच्या इकडे येईन आणि तांडव करून जाईन, एक लक्षात घ्या, तांडव। आणि आता सातारा जिल्हा परिषद सभापती निवडणुकी संदर्भात एक मोठी अपडेट समोर येते। सातारा सभापती निवडणूक बिनविरोध झाली आहे। राष्ट्रवादीच्या लता कर्णे आणि ऋतुजा विराज शिंदे या सभापतीपदी निवडून आल्यात। भाजपकडून तेजस्विनी कदम आणि ऋषिकेश धायगुडेंना संधी देण्यात आली, तर भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे 2 फुटीर सदस्य लता कर्णे आणि ऋतुजा विराज शिंदे सभापती आहेत, तर भाजपकडून तेजस्विनी कदम आणि ऋषिकेश धायगुडे यांना संधी देण्यात आली। सर्व निवडी बिनविरोध झालेल्या आहेत। काळ्या फिती निषेध राड्यानं झेडपीत पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। अमरावतीच्या दर्यापूर दहीहंडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे। बळवंत वानखडे आणि गजानन लवटेंच्या निषेधार्थ फलकबाजी करण्यात आली। सुकळी ते दर्यापूर पर्यंत बॅनरबाजी करत निषेध नोंदवण्यात आला, तर आमदार खासदारांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। हा रोड करतो आम्ही 2-3 वेळ कंप्लेंट केल्या, हा रोड इतका बाहेर झाला, ड्रायव्हर लोक कंडक्टर लोक कंटाळलेले आहेत या रोड करता। या रोडमुळे आम्हाला खूप त्रास आहे। यातून कंटाळतात। शिवरायांचा पुतळा बसवल्याचं प्रकरण अंजन गावातील ग्रामस्थांनी सामंजस्याने वाद मिटवलाय। मराठा क्रांती मोर्चाने या निर्णयाचं स्वागत केलं। अंजनगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासंदर्भात जो वाद झाला होता तो सर्व शिवभक्तांनी व अंजनगावातील ग्रामस्थांनी बसून मिटवला। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमचा अस्मिता आहे, आस्था आहे आणि गावातील लोकांनी मिटवला। सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने हा तोडगा काढल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे SP कलेक्टर यांचं मी आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।